प्रवाशांमध्ये याच अपघाताची चर्चा होताना दिसते। मुंबईकरांना कामावरती जाण्यासाठी आणि कामावरून घरी परत येण्यासाठी रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो। सध्या आमचे प्रतिनिधी अजय माने हे दादर रेल्वे स्थानकावरती आहेत, तर ईशान देशमुख हे आमचे प्रतिनिधी सध्या घाटकोपर रेल्वे स्थानकावरती आहेत। लोकलचा प्रवास करत असताना मुंबईकरांना कसं रोज थोडं थोडं मरावं लागतंय हे ही दृश्य बघितल्याच्या नंतर आता वेगळ्यानं सांगण्याची गरज नाहीये। तर ही दृश्य आपण बघतोय एकीकडे दादर स्थानकातली। आपण थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजय माने आहेत आपल्या सोबत। अजय, यामिनी मी सध्या दादर रेल्वे स्थानकावर आहे। खरं तर हे दादर हे रेल्वे स्थानक प्रत्येक मुंबईकरांच्या दररोजच्या आयुष्यात इथून जो आहे तो प्रवास होतो, कारण की पूर्व पश्चिम मार्गांना जोडणारं हे संपूर्ण रेल्वे स्थानक आहे। नुकतीच या स्थानकावरून जे ती अंबरनाथकडे जाणारी गाडी जरी गेली असली तरी सध्याची ही संपूर्ण परिस्थिती, आणि हे फक्त मध्य रेल्वेचं चित्र आहे यामिनी, पश्चिम रेल्वेचं चित्र वेगळं आहे, ह्याच्यावरूनही भैयावया असू शकतं। पण आत्ताही जे 6 वाजायचे वेळ आहे, कार्यालय अजून सुटायचे बाकी आहेत, तरीही मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या रेल्वे स्थानकावर आपल्याला पाहायला मिळते। त्याच्यानंतर स्वतःचा जीव मुठीत धरून ही रेल्वे पकडावी लागते। खरं तर 40 ते 50 सेकंद प्लॅटफॉर्मवर रेल्वे येते, जास्तीत जास्त 1 मिनिट। त्या 1 मिनिटात रेल्वेच्या आतमधले असलेले प्रवासी खाली उतरतात। त्याच्यानंतर जे प्लॅटफॉर्मवर प्रवासी उभे असतात, त्यांचा प्रवास सुरू करायचा असतो, ते चढताना आपल्याला पाहायला मिळतात। लहान लहान मुलं त्यांना घेऊन जे ते प्रवासी प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे एकीकडे कामावर जाणारे कर्मचारी असतील, तर दुसरीकडे शाळा सुटल्यानंतरचे किंवा मग इतर लहान मुलांना घेऊन फिरणारे प्रवासी, या सगळ्यांना जे ते रोज या सगळ्यांना जीव जो आहे तो हातात घेऊन म्हणजे मुठीत घेऊन जो आहे तो प्रवास करावा लागतो। खरं तर दादर हे नेहमीच तुडुंब गर्दीने भरलेलं रेल्वे स्टेशन म्हणून पाहिलं जातं, आणि आत्ताची ही दृश्य तेवढीच बोलकेत। खरं तर कार्यालय सुटण्याची वेळ मुंबईत 6च्या नंतरची आहे, पण अद्याप आतापासूनच जी आहे ती दादर रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती पाहायला मिळाली। माझ्या मागून 1 मिनिटाचा कालावधी फक्त झालेला आहे रेल्वे जाऊन, पण दुसरी रेल्वेची वाट पाहण्यासाठी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती या रेल्वे स्थानकावर झालेली आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे हा डबा असो, त्याच्या समोरची जर आपण बाब बघितली, आता मध्य रेल्वेचे हे फास्ट अगदी अजय अगदी काही क्षणांसाठी तुम्हाला थांबवते। आपण थेट आता घाटकोपर मध्ये जाऊयात, तिथली परिस्थिती जाणून घेऊयात। ईशान देशमुख आपल्या सोबत आहेत। ईशान, यामिनी मी आता आपल्याला दाखवू शकतो कशा प्रकारे घाटकोपरच्या प्लॅटफॉर्मवरती देखील गर्दी आहे। मोठ्या प्रमाणावरती ही गर्दी आपल्याला दिसून येते। 6 वाजले आहेत, 6 वाजल्यानंतर ऑफिस हे सुटतं आणि इकडून लोक प्रवास करतात। ही डायरेक्ट कल्याणला जाणारी स्लो लोकल आहे। आपण बघू शकतो इकडे महिला देखील मोठ्या प्रमाणावरती उपस्थित आहेत। त्याचबरोबर ही गर्दी, मगाशी इकडून ट्रेन सुटली तिकडे धक्काबुक्की देखील झाली, हे देखील पाहायला मिळालं। आपण पाहिलं असेल तर आपण कुठेतरी लोकलला एक जीवनवाहिनी म्हणतो, पण हीच लोकल आता जीवावरती बेतण्यासाठी सुरुवात झाली आहे। दररोज कोण ना कोणतरी प्रवासी यामध्ये त्याचा प्राण गमवत असतो। सध्या मी आपल्याला दाखवू शकतो, थोड्या वेळातच या प्लॅटफॉर्मवरती लोकल येईल आणि या प्लॅटफॉर्मवर कशा प्रकारे धक्काबुक्की होते हे देखील आपल्याला दिसून येऊ शकतं। आता ही जी आहे लोकल ही हळू कल्याणला जाते, पण याच लोकलमध्ये कशा प्रकारे नागरिक हे आपला जीवाची बाजी लावून हे लोक प्रवास करत असतात। सर, आपण कुठून आला आहात आणि कुठे चाललाय? आपण चाललं कांजूर मार्गला। ठीक आहे। तर आपण ही दोन्ही रेल्वे स्थानकांवरची दृश्य बघत होतो, एकीकडे दादर आणि दुसरीकडे घाटकोपर। दोघांचेही आभार। त्यामुळे आता ऑफिसेस सुटल्याच्या नंतर ही गर्दी हळूहळू आणखी वाढत जाणार आहे। मुंब्रा रेल्वे स्थानकाच्या जवळ झालेल्या रेल्वे अपघातासाठी अनेक प्रवाशांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी या स्थानकाजवळच्या तीव्र वळणाला जबाबदार ठरवलेलं आहे, आणि याच वळणावरती अप आणि डाऊन दिशेनं जाणाऱ्या लोकल किंवा इतर ट्रेनमधलं अंतर कमी होतं। या वळणाच्या संदर्भात रेल्वे प्रशासनानं तातडीनं तोडगा काढावा अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे, मात्र त्यावरती अद्यापही तोडगा निघालेला नाहीये। दरम्यान आज 4 प्रवाशांना नाहक आपला जीव गमवावा लागलाय, तर अनेक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले। त्यामुळे आता तरी रेल्वे प्रशासन मुंब्रा स्थानकाच्या जवळच्या धोकादायक वळणाची दखल घेऊन यावरती काही तोडगा काढणार आहे का, हे बघणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे।